नमस्कार विद्यार्थी, मी डॉक्टर विजय कुंभार. आज आपण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIची स्थापना, RBIचं व्यवस्थापन, त्याचबरोबर RBIच्या वेगवेगळ्या अलाइड इन्स्टिट्यूशन्स, सबसिडिरीज, त्याचबरोबर RBIची विविध प्रकारची कार्ये याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, भारतातील मॉनिटरी अथॉरिटी किंवा या देशातील बँकांची सर्वोच्च अधिसत्ता म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा उल्लेख केला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इतिहास जर आपण पाहिला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इतिहासाची सुरुवात ही प्रामुख्याने 1773 पासून झालेली आपल्याला दिसते. मित्रो, आपणास कल्पना आहेच की या देशातील बँकिंग सिस्टममधील पहिली मॉडर्न आणि वेल ऑर्गनाइज्ड बँक म्हणून दी बँक ऑफ हिंदुस्तानची स्थापना 1770मध्ये झाली. त्यानंतरच्या काळात ब्रिटिश राजवटीमध्ये या देशातील बँकांच्यासाठी, या देशातील चलन व्यवस्थेचं नियंत्रण करण्यासाठी, त्याचबरोबर सरकारी खजाना सांभाळण्यासाठी मध्यवर्ती बँकेची कन्सेप्ट तत्कालीन गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज यांनी 1773मध्ये मांडली. वॉरन हेस्टिंगची स्कीम ही प्रामुख्याने सेंट्रल बँक ऑफ बेंगॉल, सेंट्रल बँक ऑफ बिहार या पद्धतीच्या 2 सेंट्रल बँक्स स्थापन करण्याबाबतची ही योजना होती. परंतु ही योजना फारशी यशस्वी होऊ शकली नाही. परंतु तत्कालीन ब्रिटिश शासनाने या देशातील बँकांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचबरोबर या देशातील करन्सी सिस्टम ही त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यासाठी, तिचं रेग्युलेशन करण्याच्या दृष्टिकोनातून 3 प्रेसिडेन्सी बँक्सची स्थापना केली की ज्यांना आपण इलाका बँक असे पण म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने 1806मध्ये बँक ऑफ बेंगॉल, त्याचबरोबर 1840मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843मध्ये बँक ऑफ मद्रास या 3 इलाका बँकांची स्थापना ही केली गेली. या 3 इलाका बँका तत्कालीन परिस्थितीमध्ये या देशातील मध्यवर्ती बँका म्हणून काम करत होत्या. तथापि या बँकांची खासियत अशी होती की या बँका मध्यवर्ती बँकेच्या कार्याबरोबरच परिसरातील व त्या प्रदेशातील लोकांना, त्याचबरोबर उद्योजक, व्यावसायिकांना आणि सरकारला बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं कार्य देखील या करत होत्या. म्हणजेच या बँका सायमल्टेनियसली कमर्शियल बँकिंग आणि सेंट्रल बँकिंगचं कार्य करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु पुढे अशा 3 स्वतंत्र बँका एका देशासाठी ठेवणं हे संयुक्तिक न वाटल्यामुळे की या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि सन 1921मध्ये या 3 प्रेसिडेन्सी बँक्स म्हणजेच या 3 इलाका बँकांचं एकत्रीकरण करून दी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही भारतासाठीची एक सेंट्रल बँक निर्माण करण्यात आली. 1921 ते 1935 या कालावधीमध्ये भारतातील चलन यंत्रणा, त्याचबरोबर भारतातील बँकिंग सिस्टम या सर्वांचं रेग्युलेशन आणि कंट्रोलिंग करण्याची जबाबदारी दी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया या बँकेने पार पाडल्याचे आपल्याला दिसून येईल. तथापि दी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया ही देखील सेंट्रल बँकिंगबरोबरच कमर्शियल बँकिंगची देखील कार्ये ही पार पाडत असल्यामुळे तदनंतरच्या कालावधीमध्ये या देशासाठी, तत्कालीन हिंदुस्थानसाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापन करण्याविषयीच्या हालचाली ह्या सुरू झाल्याच्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये 1913 पासून ते 1934 पर्यंत अनेक वेगवेगळ्या समित्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यगट स्थापन करण्यात आले. तथापि त्यापैकी काही महत्त्वाच्या समित्या आणि महत्त्वाचे कार्यगट याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सन 1913मध्ये चेंबरलिन कमिशनची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. या कमिशनने आपला रिपोर्ट तत्कालीन ब्रिटिश शासनाला 1913मध्ये सादर केला. परंतु या कमिशनच्या रिपोर्टमधील शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेची कार्यवाही ही पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर सन 1926मध्ये दी रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली. दी रॉयल कमिशनच्या समोर देण्यात आलेली उद्दिष्टे ही भारतासाठीची करन्सी व्यवस्था ही सुरळीत करणे आणि त्यासाठीचे एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट निर्माण करणे हे एक मुख्य उद्देश ठेवून या रॉयल कमिशनची स्थापना ही करण्यात आलेली होती. अर्थात रॉयल कमिशनचा हा जरी एक उद्देश असला तरी इतर अनेक वेगवेगळ्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हे कमिशन कार्यरत होते. या कमिशनने 1926मध्ये आपला अहवाल तत्कालीन ब्रिटिश शासनाला सादर केला. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना त्यावेळेला देखील होऊ शकली नाही. त्यानंतर 1931मध्ये दी सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटी नावाची एक स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात आली आणि या कमिटीने आपला अहवाल ब्रिटिश शासनाला सादर केला आणि या कमिशनने दिलेल्या रेकमेंडेशननुसार आणि त्यांनी दिलेल्या ड्राफ्ट्सनुसार ही त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर 1931, 1932,
1933 या 3 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्याचा ड्राफ्ट अनेक वेळा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. अनेक वेळा तो कायदा त्या ठिकाणी फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यावेळेला अनेक वेगवेगळ्या सुधारणा त्याच्यामध्ये सुचवण्यात आल्या आणि अखेर 6 मार्च 1934मध्ये तत्कालीन गव्हर्नमेंटने भारतीय रिझर्व्ह बँकेचा कायदा म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 हा कायदा त्या ठिकाणी मंजूर केला व या कायद्यातील तरतुदीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला. तथापि प्रत्यक्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 जानेवारी 1935मध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. त्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय हे कोलकाता या ठिकाणी होतं, परंतु नंतर कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी 1937मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलं. तत्पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही खाजगी भांडवलदारांच्या मालकीची बँक होती. म्हणजेच RBIचे सर्व शेअर्स हे खाजगी गुंतवणूकदारांचे होते आणि म्हणून 1948मध्ये पब्लिक ओनरशिप ट्रान्सफर ॲक्टमधील प्रोव्हिजननुसार 1949मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. म्हणजेच 1949पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही खाजगी भागधारकांच्या मालकीची बँक होती. मात्र तिच्या राष्ट्रीयकरणामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची बँक झाली आणि म्हणून की त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची बँक म्हणून तिथून पुढे कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येईल. तत्कालीन परिस्थितीमध्ये खाजगी भागधारकांना 10 रुपयाच्या शेअर्स पाठीमागे 118 रुपये एवढी नुकसान भरपाई देऊन त्यांचे स्वामित्व हक्क किंवा त्यांचा RBIवरचा मालकी हक्क हा संपुष्टात आणण्यात आलेला होता आणि अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण होऊन ती भारत सरकारच्या मालकीची बँक झाल्याचे आपल्याला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा इतिहास पाहिल्यानंतर आता आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापन व व्यवस्थापनामधील वेगवेगळ्या समित्या व त्याचबरोबर वेगवेगळे विभाग यांची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारभारासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आणि बोर्ड्स हे स्थापन करण्यात आलेले असतात. तथापि त्यामधील काही महत्त्वाचे बोर्ड्स आणि त्याचबरोबर काही समित्या यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सर्वोच्च अधिकारी सत्ता किंवा बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ RBI की ज्याला रिझर्व्ह बँकेचे मध्यवर्ती संचालक मंडळ असेही त्या ठिकाणी म्हटले जाते. या संचालक मंडळामध्ये एकूण 21 सदस्य असतात. त्यामध्ये प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 4 डेप्युटी गव्हर्नर, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 4 लोकल बोर्डाचे डायरेक्टर, त्याचबरोबर भारत सरकारने नियुक्त केलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे तज्ज्ञ डायरेक्टर्स म्हणजेच कृषी, कायदा, अकाउंटिंग यासारख्या विविध क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती भारत सरकारद्वारे सेंट्रल बोर्ड ऑफ RBIवरती केलेली असते. या व्यतिरिक्त भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील 2 गव्हर्नमेंट ऑफिसर्स देखील या बोर्डाचे सदस्य म्हणून कार्यरत असतात. तर असे एकूण 21 सदस्यांचं हे सेंट्रल बोर्ड असतं आणि या सेंट्रल बोर्डामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संदर्भातले महत्त्वाचे निर्णय, या देशातील चलन व्यवस्था, या देशातील बँकिंग व्यवस्थेबाबतचे महत्त्वाचे अंतिम निर्णय सेंट्रल बोर्ड ऑफ RBIमधून पास केले जात असतात. यामधील गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934मधील सेक्शन 8नुसार भारत सरकारला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार भारत सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती करत असते. सर्वसाधारणपणे गव्हर्नरचा टेन्युअर म्हणजेच कालावधी हा 3 वर्षाचा असतो, परंतु 3 वर्ष संपल्यानंतर त्यांना पुढच्या एका टेन्युअरसाठी 3 वर्षे त्यांची नियुक्ती ही केली जाऊ शकते. तथापि ही नियुक्ती केलीच पाहिजे, एक्सटेन्शन दिलंच पाहिजे असं बंधन मात्र सरकारवरती या ठिकाणी कुठेही घालण्यात आलेलं नाही आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी 4 लोकल बोर्ड्स स्थापन करण्यात आलेले आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने वेस्टर्न रिजन, ईस्टर्न रिजन, नॉर्दर्न रिजन, साऊथर्न रिजन असे 4 वेगवेगळे रिजन्स क्रिएट करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे हेड ऑफिसेस किंवा त्यांचे लोकल बोर्डाचे ऑफिसेस मुंबई, कोलकाता, न्यू दिल्ली व चेन्नई या 4 महानगरामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. या प्रत्येक बोर्डामध्ये एकूण 5 मेंबर्स असतात. हे 5 मेंबर गव्हर्नर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऑफिसर्स यांच्या संयुक्त चर्चेतून त्यांची नियुक्ती ही केली जात असते. तथापि RBIच्या 4ही लोकल बोर्डाचे प्रमुख किंवा त्याचे चेअरमन हे RBIचे 4 डेप्युटी गव्हर्नर हे असतात. ते पदसिद्ध चेअरमन म्हणून
लोकल बोर्डाचं कामकाज पाहत असतात. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील आणखीन 2 महत्त्वाचे बोर्ड्स म्हणजेच बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन. या देशातील वित्तीय व्यवहार, बँकांचे व्यवहार, वेगवेगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांच्याकडून केले जाणारे व्यवहार, या सर्व व्यवहारांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यावरती सुपरविजन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजनची निर्मिती केलेली असून यामध्ये एकूण 6 सदस्य एकूण त्या ठिकाणी 6 वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य असल्याचे आपल्याला दिसून येईल की यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे पदसिद्ध चेअरमन असतात. त्याचबरोबर 4 डेप्युटी गव्हर्नर हे त्या ठिकाणी पदसिद्ध सदस्य असतात, एक्स ऑफिशिओ असतात. त्याबरोबरच RBIचे 4 लोकल बोर्डाचे मेंबर्स त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करत असतात. तर अशा प्रकारचं बोर्ड ऑफ फायनान्शियल सुपरविजन करण्याचं कार्य या देशामध्ये करत आहे. त्याचबरोबर नव्याने एक निर्माण करण्यात आलेलं बोर्ड म्हणजे बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम, की ज्याला आपण BPSS असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. या बोर्डाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे या देशातील पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम की जिच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरबँक फायनान्शियल ट्रान्सफर्स त्याचबरोबर इंटर अकाउंट फायनान्शियल ट्रान्सफर्स केले जात असतात. या संदर्भात पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्ट 2007 हा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार हे सर्व व्यवहार नियंत्रित करण्याचे आणि त्याच्यावरती सुपरविजन करण्याचे अधिकार की या ठिकाणी या बोर्डास प्राप्त झालेले आहेत. या बोर्डामध्ये प्रामुख्याने गव्हर्नर, 3 डेप्युटी गव्हर्नर, त्याचबरोबर सेंट्रल बोर्डामधले 2 मेंबर्स याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि हे बोर्ड या देशातील पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमचं रेग्युलेशन त्याचबरोबर सुपरविजन करण्याचं काम हे करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कामकाजासाठी विविध प्रकारचे विभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. हे विभाग जर आपण पाहिले तर एकूण 29 वेगवेगळ्या प्रकारचे विभाग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येईल. यामध्ये डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशन, सुपरविजन, कम्युनिकेशन, करन्सी मॅनेजमेंट, इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च, एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिस्क मॉनिटरिंग डिपार्टमेंट, राजभाषा विभाग, प्रिमायसिस डिपार्टमेंट, मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंट, सेंट्रल व्हिजिलन्स सेल्स इत्यादी 29 विभागाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाचे कामकाज हे चालत असल्याचे आपल्याला दिसून येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील विविध बोर्ड्स आणि वेगवेगळे विभाग अभ्यासल्यानंतर आता आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटबाबत माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापन केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल हाऊसिंग बँक की जी या देशातील हाऊसिंग फायनान्समध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांच्यासाठी रिफायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून कार्यरत असणारी NHB म्हणजेच नॅशनल हाऊसिंग बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीची सबसिडियरी ऑर्गनायझेशन आहे. त्याबरोबरच बँकेतील ठेवींना विम्याचे संरक्षण देणारी त्याचबरोबर क्रेडिट गॅरंटी फॅसिलिटी उपलब्ध करून देणारी DICGC म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही देखील संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीची असून ती तिची सबसिडियरी म्हणून कार्यरत आहे. याबरोबरच चलन छपाईकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 प्रिंटिंग प्रेस सुरू केलेल्या असून की त्याचं संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था स्थापन करण्यात आलेली असून या संस्थेच्या 2 प्रेस त्या ठिकाणी कार्यरत आहेत. एक प्रेस म्हैसूर तर दुसरी प्रेस वेस्ट बेंगॉलमधील सल्बोनी या ठिकाणी नोटांचं प्रिंटिंग करण्याचं काम या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून केलं जात असतं. या व्यतिरिक्त भारत सरकारच्या मालकीच्या नाशिक आणि देवास या ठिकाणी असणाऱ्या प्रिंटिंग प्रेस देखील नोट छपाईचं किंवा करन्सी प्रिंटिंगचं काम करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. तथापि म्हैसूर आणि सल्बोनी या ठिकाणच्या प्रिंटिंग प्रेस या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या असून नाशिक आणि देवास या ठिकाणच्या प्रिंटिंग प्रेस या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीच्या असल्याचे आपल्याला दिसून येईल. त्याबरोबरच नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था की जी ग्रामीण विकास आणि शेती विकासासाठी रिफायनान्स आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम हे करत असते. ही देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सिस्टर कन्सर्न किंवा तिची सबसिडियरी बँक आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड RBIT ही एक संस्था बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या संस्थांना
वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनना बँकिंग तंत्रज्ञान पुरवण्याचं, त्या संदर्भात रिसर्च करण्याचं काम ही संस्था त्या ठिकाणी करत असते. या व्यतिरिक्त अलीकडीलच कालावधीमध्ये स्थापन करण्यात आलेली इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस ही देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक महत्त्वाची सबसिडियरी ऑर्गनायझेशन म्हणून कार्यरत आहे. या व्यतिरिक्त भारतातील वेगवेगळ्या बँकांच्या मधील ऑफिसर्स कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्याचबरोबर ज्या युवकांना बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याची इच्छा आहे, अशा युवकांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापन केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुणे, की ज्याला आपण NIBM असं आपण म्हणतो, या 2 पुण्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्याचबरोबर RBI अकॅडमी मुंबई, सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड फायनान्शियल रिसर्च अँड लर्निंग मुंबई, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज चेन्नई, इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी IDRBT हैदराबाद, या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या बरोबरच बँकेतील कर्मचारी, अधिकारी, ऑफिशियल्स, डायरेक्टर्स इत्यादी वेगवेगळ्या घटकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था हे करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या सबसिडिरीज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट की याबाबतची माहिती की आपणास त्या ठिकाणी याच्यामधून प्राप्त झाली असेल. यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वेगवेगळी कार्ये आपण अभ्यासणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इतिहास, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ॲडमिनिस्ट्रेशन, अलाइड इन्स्टिट्यूशन्स, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी वेगवेगळ्या प्रकारची कार्ये पार पाडते त्या कार्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, RBIची कार्ये ही प्रामुख्याने 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागली जातात की ज्यामध्ये ट्रॅडिशनल किंवा रेग्युलेटरी फंक्शन्स आणि दुसरा प्रकार म्हणजेच डेव्हलपमेंटल ऑर प्रमोशनल फंक्शन्स. त्यामध्ये प्रामुख्याने देशातील बँकिंग संस्थांना लायसन देण्याची प्रमुख जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे. या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी बँका, कमर्शियल बँक्स, पेमेंट बँक्स, स्मॉल फायनान्स बँक्स, लोकल एरिया बँक्स या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या NBFCंना लायसन्सिंग देण्याचं कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. म्हणजेच RBI ही या देशातील बँका व काही महत्त्वाच्या वित्तीय संस्थांच्यासाठी लायसन्सिंग अथॉरिटी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. ज्या बँका व वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना दिलेला आहे अशा बँकांचं इन्स्पेक्शन करणं, त्यांच्यावरती सुपरविजन करण्याची जबाबदारी देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिच्या स्थापनेपासून पार पाडत असल्याचे आपल्याला दिसून येईल. आणखीन एक महत्त्वाचं कार्य म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही या देशातील बँकांची बँक असून तिला लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट असं देखील म्हटलं जातं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या बँकिंग संस्था आपल्याकडील एक्सेस फंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवत असतात आणि जेव्हा या बँकांना फंडचं शॉर्टेज निर्माण होतं की तेव्हा या बँकिंग संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लोन्स बारो करत असतात. यालाच लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तथापि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केवळ या देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँक्स अँड शेड्युल्ड कोऑपरेटिव्ह बँक्स या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या बँकांनाच लोन प्रोव्हाइड करण्याची सुविधा देत असते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक सरकारची बँक किंवा सरकारला बँकिंग सेवा देणारी बँक म्हणून देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सरकारच्या वतीने विविध प्रकारचे पेमेंट्स करणे, सरकारच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंटचं कलेक्शन करणे यासारखी अनेक वेगवेगळ्या मंत्रालयाची महत्त्वाची कार्ये की जी वित्तीय बाबीशी संबंधित आहेत की या संदर्भातली विविध प्रकारची जबाबदारी किंवा त्या संबंधित कार्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारची बँक किंवा सरकारला बँकिंग सेवा देणारी बँक म्हणून त्या ठिकाणी तिचा उल्लेख केला जातो. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील चलन निर्मितीचं कार्य देखील करत असून सध्या या देशातील चलन व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी नोट्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे करन्सी कॉईन्स जारी करणे, आवश्यकतेनुसार ती विड्रॉ करणे, त्याचबरोबर त्यानंतर ती रिडिफाईन करणे या संदर्भातली महत्त्वाची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकिंग संस्थांच्या बरोबरच या देशातील काही महत्त्वाच्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स म्हणजेच बिगर बँकिंग वित्तीय संस्था नियंत्रित करण्याचं कार्य देखील करत असते. आणखीन एक महत्त्वाची जबाबदारी की जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पूर्व परंपरेने पार पाडत आहे ते म्हणजे या देशातील चलनाचा
इतर देशातील चलनामध्ये असणारा विनिमय दर म्हणजेच रेट ऑफ एक्सचेंज मॅनेज करण्याची जबाबदारी देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत आहे. त्याकरिता या देशातील चलनाचा साठा गरजेनुसार वाढवणे व गरजेनुसार तो कमी करणे आणि त्याच्या माध्यमातून एक्सचेंज रेटवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. या व्यतिरिक्त या देशातील मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील बँकांचा पतपुरवठा गरजेनुसार वाढवणं व गरजेनुसार तो पतपुरवठा कमी करणं म्हणजेच बँकांच्याकडून जो कर्जपुरवठा केला जात असतो तो कर्जपुरवठा आवश्यकतेनुसार कसा वाढेल व गरजेनुसार तो कमी कसा होईल याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टूल्स अँड टेक्निकच्या माध्यमातून मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून क्रेडिट कंट्रोल करण्याचं कार्य देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. सर्वात महत्त्वाची जबाबदारी की जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडते आहे ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचे कस्टोडियन किंवा परकीय गंगाजळीचा सांभाळ करण्याचं देखील महत्त्वाचं कार्य ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत आहे. या व्यतिरिक्त सरकारच्या वतीनं कर्जाची उभारणी करणं व सरकारच्या वतीनं कर्जाची परतफेड करणं, त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट करणं, त्यासंबंधीच्या बीड्स अनाऊन्स करणं, त्या बीड्स कंडक्ट करणं आणि त्यामधून निर्माण झालेलं फंड्स हे गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणं आणि गरजेनुसार तो रीपे करणं ही महत्त्वाची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असल्याचे देखील आपणास दिसून येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परंपरागत कार्य अभ्यासल्यानंतर आता आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची विकासात्मक किंवा प्रोत्साहनात्मक कार्य देखील अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशामधील मॉनिटरी किंवा रेग्युलेटरी अथॉरिटी असली तरी देखील या देशातील अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बँकिंग संस्थांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. यामध्ये प्रामुख्यानं या देशातील फायनान्शियल सिस्टम इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन संस्थांची स्थापना करणं यासाठी विशेष प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केले जात असतात. त्याचबरोबर या देशातील शेती क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी शेती क्षेत्राला आवश्यक असणारा पतपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी किंवा अग्रक्रम क्षेत्राच्या योजनेच्या अंतर्गत या ॲग्रिकल्चर सेक्टर व अलाइड सेक्टरला अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था RBIकडून केली जात असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटची स्थापना करणं की जसे IDBI, SIDBI, NABARD, नॅशनल हाऊसिंग बँक, DICGC यासारख्या विविध प्रकारच्या संस्थांची स्थापना करून देशातील जनतेची व त्याचबरोबर उद्योजक, व्यावसायिक आणि शासनाची वित्तीय बाबीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या निकडीची पूर्तता करण्याची जबाबदारी देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत आहे. या व्यतिरिक्त या देशातील उद्योग क्षेत्राला किंवा इंडस्ट्रियल सेक्टरला मोठ्या प्रमाणात फायनान्स उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची स्थापना म्हणजेच एक्झिम बँक की जिला आपण दी एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया असं आपण म्हणतो अशा प्रकारच्या एका स्वतंत्र वित्तीय संस्थेची देखील स्थापना केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर ट्रेनिंगची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. जसे की आपण पाहिलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेल्या असून त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था त्यामध्ये करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील शेती क्षेत्र, उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रातील आवश्यक असणारी माहिती संकलित करण्याचं कार्य करत असते व संकलित केलेली माहिती वेगवेगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून पब्लिश करणं, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार भारत सरकार व राज्य सरकारांना तसेच भारत सरकारमधील वेगवेगळ्या मिनिस्ट्रीला तो डेटा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते की ज्या डेटा किंवा ज्या रिपोर्टचा उपयोग भविष्यकालीन ध्येय धोरणांची निश्चिती करण्यासाठी किंवा त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी हा डेटा किंवा हे रिपोर्ट्स भारत सरकार त्याचबरोबर राज्य सरकारांना उपयुक्त ठरत असतात. या देशातील जनतेमध्ये बँकिंग हॅबिट्स वाढाव्यात या दृष्टिकोनातून फायनान्शियल इन्क्लुजनचे प्लॅन्स असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रमोशनल स्कीम्स असतील, या स्कीमच्या माध्यमातून देशातील जनतेला अधिकाधिक बँकिंग सवयी किंवा बँकिंग हॅबिट्स लावण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शासनाला कन्सल्टन्सीची आवश्यकता असते, वित्तीय सल्ला देण्याची आवश्यकता असते, तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपला तज्ज्ञ सल्ला राज्य सरकारे त्याचबरोबर केंद्र सरकार आणि केंद्र सरकारमधल्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रींना ही त्या ठिकाणी देत असते. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रमोशनल किंवा डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या पार पाडल्या जात असतात. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपणास लक्षात येईल की या देशातील संपूर्ण वित्तीय विकासाच्या दृष्टिकोनातून
अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या अरेंजमेंट आणि विविध प्रकारच्या भूमिका या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असल्याचे आपणास निदर्शनास येईल. यावरून आपणास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबाबतची आवश्यक असणारी माहिती मिळाली असेल असे मला निश्चितपणे वाटते. धन्यवाद.